आज आपण एका ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी निघालो आहोत। या ऐतिहासिक स्थळाला विशेष असे स्थान महत्त्व लाभलेले आहे। श्री प्रभू रामचंद्रांनी इथे शिवलिंग स्वहस्ते स्थापन केले आहे। या ठिकाणाचे नाव आहे रामलिंग बेट। चला चलूया आणि निघूया तिथल्या स्थळाची माहिती घेऊया। आपण आलोय श्री रामलिंग बेटावरती आणि इथंच आपण बघू शकतो। इथं रामलिंग बेटावरती जाण्यासाठी आपल्याला हा कृष्णा नदी पात्रामध्ये हा एक बंधारा आहे। या बंधाऱ्यावरनं आपल्याला चालत पुढे जावं लागतं। चला चलूया। आपण आलोय श्री रामलिंग बेटावरती असणाऱ्या श्री राम मंदिराजवळ व इथेच आपल्याला हे श्री क्षेत्र रामलिंग बेटाचे प्रवेशद्वार दिसत आहे। चला आतमध्ये चलूया। आतमध्ये आल्यावर आपल्याला हे भव्य असे हे राम मंदिर दिसत आहे। राम मंदिराच्या पुढेच आपल्याला हे श्री नंदी महाराज यांचेही शिल्प दिसत आहे। नंदी महाराजांच्या शिल्पाच्या पुढे आपल्याला हे छोटेसे शिवलिंग पण दिसत आहे। चला आतमध्ये चलूया व दर्शन घेऊया। आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच भव्य असे हे शिवलिंग दिसत आहे व त्याच्या पाठीमागेच प्रभू श्री राम, माता सीता व लक्ष्मण यांची मूर्ती दिसत आहे। असे हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले राम मंदिर आहे। चला जाणून घेऊया इथला इतिहास किंवा इथली आख्यायिका काय आहे ते। जेव्हा प्रभू श्रीराम श्रीलंकेवरून अयोध्येकडे जात असताना ते या ठिकाणी आले व स्नान करून स्वहस्ते एक शिवलिंग तयार केले व त्या शिवलिंगाची पूजा केली, म्हणून या स्थानाला रामलिंग बेट असेही ओळखण्यात येते। तेव्हापासून इथं एक विशेष व ऐतिहासिक व पौराणिक महत्व या स्थानाला लाभले गेलेले आहे। याचा संदर्भ आपल्याला इथलेच गावकरी वगैरे देतात किंवा असे आपण आख्यायिका किंवा एक दंतकथा
ऐकत आलेलो आहोत. मंदिराच्या वरतीच आपल्याला गाभाऱ्यावरती शिखर असे भव्य दिसत आहे. हे मन नाही. तसेच प्रभू श्रीरामांच्या पाठीमागेच प्रभू श्री हनुमंतांचे पण मंदिर आपल्याला दिसत आहे. श्री रामदास स्वामी स्थापित 11 मारुतीपैकी एक असा ह्या हनुमान मंदिराचा उल्लेख आपल्याला इथं दिसत आहे. भव्य असे व उंच मूर्ती आपल्याला इथं दिसत आहे व ह्याचे हात बघितले तर आपल्याला विशस्त्र व असे बाजू पसरलेले दिसत आहेत. पण त्यामागे पण एक असा इतिहास आहे की जेव्हा प्रभू श्री रामचंद्र शिवलिंगाची पूजा करत होते त्यावेळेस त्यांच्या पूजेमध्ये व्यत्यय किंवा खंड न पडू नये म्हणून श्री हनुमंतांचे हात असे पसरले गेले व येणारा नदी प्रवाह हा दोन्ही साईडनं वळवला गेला. त्यामुळे आपण बघू शकतो हे बेट एका उंच ठिकाणी आहे व नदीचा प्रवाह वळून दोन्ही साईडनं जाऊन पुढे ती एकत्रच मिळते. असे हे विलक्षण स्थान इथे आहे. म्हणूनच प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या पाठीमागे श्री हनुमंतांचे मंदिर आहे. आपल्याला इथे श्री गणेश यांचे पण मंदिर दिसत आहे. चला आपण ते दर्शन घेऊया. श्री गणेश यांच्या मंदिरा शेजारीच अजून पण एक मूर्ती आपल्याला दिसत आहे. आपण प्रथम होतं हे सगळं संपूर्ण परिसर हा अरण्यमय होता पहिला. मग ते इथं आल्यानंतर एक शंकराची पिंडी करून त्याचे अधिष्ठान करत बसले होते, नामस्मरण करत बसले होते इथं. तर स्वर्गातून गंगा आणि जमुना ह्या रामाला भेटायसाठी खाली उतरत होत्या. त्या जोरात आल्यामुळं वेगात येत होत्या. प्रलय होईल अशा रूपानं दिसल्यानंतर श्री शंकरांनी त्या जटेत धारण केल्या आणि जटेत धारण करून सौम्य रूपात त्याने खाली सोडलं. रामाला भेटायसाठी त्या सौम्य रूपात खाली उतरून आल्या आणि रामाला भेटायसाठी आल्यानंतर रामभक्त हनुमान हे इथं त्यांना वाटले की राम आपले इथं बसले असताना हे आता प्रवाह आलाय, या प्रवाहातनं रामाला घेऊन प्रवाह जाईल पुढं. त्यामुळं त्याने मागं त्यांच्या संरक्षणासाठी असे बाहू उभा करून ते इथं रामाच्या पाठीमागं उभं राहिले. मग रामभक्त हनुमान असल्यामुळं त्या दोन्ही कृष्णा कोयना ह्या नद्या दोन्ही बाजूनं दोन खाली अशा गेल्या. असा हा इतिहास आहे. कृष्णा कोयना. श्री रामलिंग बेट हे धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखले जाते. हे ठिकाण बहे या गावाजवळच आहे. इथं आपल्याला पर्यटनासाठी आणि श्रीरामाच्या दर्शनासाठी बरेच लोक येतात. अशा ह्या पवित्र स्थळाला भरपूर असे महत्त्व आहे. इथेच आपल्याला आपण बघू शकतो हे कृष्णा नदीचे पात्र आहे. आणि कृष्णा नदीच्या पात्रामध्ये बरोबर हे असे श्रीरामाचे मंदिर आहे व इथंच आपल्याला आपण बघितलं श्रीरामाचे मंदिर व
श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीपैकी एक मारुती व श्री गणेश यांचे पण मंदिर इथं आपल्याला पाहण्यास मिळते. आपण इथं आल्यानंतर बोटिंग पण करू शकतो, जे की आपल्याला आपण जे सुरुवातीला जो स्पॉट होता तिथं आपल्याला बोटिंगची सुविधा पण आहे. आणि तिथून असं धरणावरती चालत येऊन नंतर हा एक छोटासा रस्ता आहे आपल्याला श्रीराम मंदिरापर्यंत येऊन येतो. चला भेटूया अशाच एका नवीन ऐतिहासिक व्हिडिओद्वारे. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला किंवा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा, आनंद राहा.